बर, आपल्यासोबत केदार जाधव जोडले गेलेले आहेत. केदारजी, अभिनंदन, अखेर जिंकलो, पुन्हा एकदा विश्वविजेते T20. काय पहिली प्रतिक्रिया? नक्कीच खूप आनंदाचं वातावरण आहे पूर्ण भारतामध्ये आणि मी स्वतः माझ्या पुण्यामध्ये एसटी रोडवर सगळ्या चाहत्यांसोबत सेलिब्रेट करतोय. त्यामुळं खूप मोठी गोष्ट आहे. भारत सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप बॅक टू बॅक जिंकलाय. टोटल मध्ये 3दा जिंकलाय. त्यामुळं सूर्यकुमार यादव आणि पूर्ण इंडियन टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. केदारजी, तुम्ही देखील टीमचा भाग राहिलेला आहात. काय वातावरण असतं त्यावेळेला आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आम्ही तर इथे बघतो जल्लोष करतो, मात्र टीम मध्ये कसं वातावरण असतं? ट्रॉफी उचलल्यानंतर काय जल्लोष असतो, आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच एक सुटकेचा निश्वास सर्वात महत्वाचा असतो की प्लेयर सगळे थोडेसे रिलॅक्स होतात, कारण खूप मेंटल प्रेशर असतं, फिजिकल प्रेशर असतं आणि या सगळ्या एक्सपेक्टेशन्स असतात अख्ख्या पूर्ण भारतीयांच्या. एवढा अपेक्षा असतात आणि दरवेळेस त्या पूर्ण करायच्या असतात आम्हाला पण ऍज अ क्रिकेटर म्हणून, प्रत्येक भारतीय क्रिकेटरला. त्यामुळे त्या जेव्हा पूर्ण होतात त्याच्यानंतर एक समाधान असतं, पण जो आनंद आणि जो उत्साहाचं वातावरण असतं ते पुढचे कितीतरी दिवस थांबत नाही आणि तोच खरा भारतीयांसाठी एक गिफ्ट असतं भारतीय क्रिकेट टीम कडून. खरंय केदार, आता पुण्याचे रस्ते फुललेले आहेत. जो काही सळसळता उत्साह दिसतोय, पुणेकर दिवाळी साजरी करतायत, देश दिवाळी साजरी करतोय. नक्कीच, आणि मला तर जसं ज्या प्रकारे त्यांच्या विकेट्स पडायला लागल्या न्यूझीलंडच्या, मी लवकर म्हटलं की आपल्याला लवकरच बाहेर पडावं लागेल, नाही तर रस्ते जाम होतील. आणि म्हणून मी आधीच बाहेर पडलो होतो माझी इंडियाची जर्सी घालून आणि भारताचा झेंडा घेऊन, आणि तो मी त्यांनी अतिशय खुल्या मनाने फडकवत. कारण मी जेव्हा देशासाठी खेळत होतो तेव्हा मला माझे मित्र फोन करून सांगायचे, यार काल मॅच जिंकल्यावर इथे केवढा जल्लोष झाला. पूर्ण एसटी रोड असेल, जेएम रोड असेल, पूर्ण पुण्यामध्ये वातावरण होतं उत्साहाचं आणि सगळे लोक झेंडा घेऊन गाडीमधून रस्त्यावर उतरले होते सगळे रस्त्याचे. तर ते वातावरण मला अनुभवायचं होतं आणि त्या वातावरणासाठी आणि भारतीय टीम मध्ये जो आनंद दिलाय पूर्ण भारतीयांना, तो आनंद मला स्वतः अनुभवायचा होता ग्राउंड लेवलला. म्हणून मी आज रस्त्यावर आलोय आणि चाहत्यांसोबत झेंडा हलवून भारतीय टीमचा आनंद साजरा करतोय. सांगताना अंगावर काटा येतोय, रोमांच उभे राहत आहेत आणि ते अनुभवताना तुला काय होत असेल याची आम्ही कल्पना करू शकतो इथे स्टुडिओत बसून. केदार, मला खात्री आहे की तुम्हालाही सेलिब्रेशन करायचं असेल. आणि एक शेवटचा प्रश्न अगदी, की कसं तुम्ही वर्णन कराल, या सगळ्या विश्लेषण कराल या सगळ्या टीमच्या परफॉर्मन्सचं आणि सूर्याच्या इनिंगचं म्हणाल किंवा सूर्याच्या कॅप्टन्सीचं? कम्प्लीट परफॉर्मन्स होता. पूर्ण विश्वचषक आपण एकदाही असं वाटलं नाही की भारतीय टीम हा फायनल पर्यंत पोहोचणार नाही आणि जिंकणार नाही. पूर्ण वेळेस भारतीय टीमने आपल्याला खात्री दिली प्रत्येक सामन्यागणित की हाच भारतीय संघ आहे जो पुन्हा एकदा विश्वचषक जिंकणार आहे भारताच्या घरच्या मैदानावर. आणि त्याच हिशोबाने फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, अतिशय संतुलित कामगिरी प्रत्येक क्षेत्रामध्ये झाल्यामुळे एक भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास रचवला. आणि म्हणजे मला माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलण्यासाठी. आणि मला तर म्हणजे कधी एकदा अजून जल्लोष मध्ये चाहते वाट बघतायत बाहेर आणि बोलवतायत, तुम्ही तुमच्याशी बोलण्यासाठी आत आलोय. येस केदार, खूप खूप धन्यवाद या सगळा वेळ दिल्याबद्दल आणि तुझ्या भावना आमच्याशी शेअर केल्याबद्दल.